Good morning, student. Yesterday we have learned about fates of three germinal layer, and which is very important point. And every time this point is asked in exam related to brain, heart, or another concept or another organ. Okay. Now, so student, today we have learned about the points that is pregnancy. Okay. It is most important point, and every time this point is asked in exam. Okay. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला प्रेग्नन्सी हा एक महत्त्वाची कन्सेप्ट बघायची. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज गेस्टेशन. प्रेग्नन्सी म्हणजे गर्भावस्था, आपल्याला माहिती आहे. तर बघा, ही एक महत्त्वाची प्रोसेस आहे जी वुमन्समध्ये घडून येत असते. तर बघा, वन बाय वन आपण या कन्सेप्टच्या बाबतीत शिकून घेऊ. तर बघ, पहिली थिंग काय सांगितली, इट इज द कंडिशन ऑफ कॅरिंग वन ऑर मोर एम्ब्रियो इन युटेरस, and it is also called as gestation. Okay, it is also referred as the period between fertilization of eggs up to parturition. आता व्यवस्थित समजून घ्या की प्रेग्नन्सी ही एक कंडिशन आहे, ही एक अवस्था आहे, आणि या अवस्थेमध्ये जो वुमन आहे किंवा आपण म्हणणारे जी प्रेग्नंट वुमन आहे, तर या वुमनचा गर्भाशयामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त एम्ब्रियो कॅरी केले जात असतात. ओके, याला गॅस्टेशन असं सुद्धा म्हणत असतात. आणि किंवा एक सिंपल लँग्वेजमध्ये म्हणायचं म्हणलं तर असा कालावधी ज्या कालावधीमध्ये फर्टिलायझेशनपासनं तर प्रसूती होईपर्यंत अशी कालावधी जी फर्टिलायझेशनपासनं स्टार्ट होणार तर प्रसूतीपर्यंतची जी कालावधी आहे, तर त्या कालावधीला सुद्धा या ठिकाणी प्रेग्नन्सी असं म्हणत असतात. ओके, आता बघा, द एव्हरेज पिरियड ऑफ प्रेग्नन्सी इन ह्युमन लास्ट फॉर 266 days. बघा, मानवांमध्ये प्रेग्नन्सी म्हणजे जी गर्भावस्था आहे, तर त्या गर्भावस्थेचा एव्हरेज कालावधी जो आहे, तर तो एव्हरेज कालावधी या ठिकाणी आहे 266 दिवसाचा. आलं लक्षात. आणि जर फर्टिलायझेशनपासनं या ठिकाणी काउंट केलं, फ्रॉम फर्टिलायझेशन म्हणणार आहे आपण, फर्टिलायझेशन झाल्यापासनं 266 दिवसाचा कालावधी असतो. आणि लास्ट मेस्ट्रुअल सायकलपासनं जर काउंट केलं तर तो कालावधी होत असतो जवळपास 280 दिवसाचा. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. मी पुन्हा एकदा सांगतो की प्रेग्नन्सीचा कालावधी जो आहे, तर तो फर्टिलायझेशनपासनं 266 दिवसाचा असतो आणि लास्ट मेस्ट्रुअल सायकलपासनं 280 दिवसाचा असणार आहे. म्हणजे 266 दिवसामध्ये फक्त 14 दिवस त्या ठिकाणी ॲड होणार आहे. ओके, काय सांगितलं, फर्टिलायझेशन जे तर ते 14व्या दिवसाला होते, म्हणून 14 दिवस कमी आहेत समजा. आणि जर लास्ट मेस्ट्रुअल सायकलपासनं काउंट केलं आपण, तर ते कितीचं असणार आहे, 280 दिवसाचं. This pregnancy period of approximately 9 months is divided into 3 trimesters of 3 months each. बघा, प्रेग्नन्सी पिरियड जी गर्भावस्था जी तर ती 9 महिन्याची असते, आणि हे जे 9 महिने हे 3 ट्रायमेस्टरमध्ये डिवाईड केले जात असतात. ट्रायमेस्टर म्हणजे 3 महिन्यांचा कालावधी. आलं लक्षात. असे किती ट्रायमेस्टर असणार आहे, 3. आणि प्रत्येक ट्रायमेस्टरमध्ये किती मंथ असणार आहे, 3 मंथ असणार आहे. म्हणजे टोटली 9 मंथचा या ठिकाणी कालावधी आपल्याला पाहायला मिळत असतो. चला, तर आपण आता पहिल्या ट्रायमेस्टरपासून सुरुवात करू. ओके, तर बघा, द फर्स्ट ट्रायमेस्टर, पहिला ट्रायमेस्टर जो आहे फ्रॉम फर्टिलायझेशन टू 12th वीक, म्हणजे जे फर्टिलायझेशन झाले तर त्या फर्टिलायझेशनपासनं 12 आठवडे जे असतात, 12 वीक जे असतात, तर ते फर्स्ट ट्रायमेस्टरचे असतात. आणि या फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये मदर आणि फिटस दोघांमध्ये काय बदल होत असतात या गोष्टीच्या बाबतीत आपण शिकू. तर पहिला चेंज बघणारे आपण एम्ब्रिओच्या बाबतीत. ओके, एम्ब्रिओ जो आहे तर तो या ठिकाणी फर्टिलायझेशन झाल्यानंतर 3 महिन्याचा कालावधीचं जे भ्रूण असते तर त्याला एम्ब्रिओ म्हणत असतात. ओके, तर त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे बदल होतात त्या बाबतीत आपण शिकू. फर्स्ट थिंग बघा, द एम्ब्रिओ रिसीव न्यूट्रियंट 2 to 4 weeks डायरेक्टली फ्रॉम एंडोमेट्रियम. एम्ब्रिओ जो आहे तर एम्ब्रिओ हे पोषक तत्व कुठून रिसीव करते,
एंडोमेट्रियमपासनं. ओके, आणि कोणता एम्ब्रिओ रिसीव्ह करणार या ठिकाणी? जो एम्ब्रिओ 2 ते 4 वीकचा आहे तो एम्ब्रिओ काय करणार आहे? एंडोमेट्रियमपासनं, म्हणजे जी युटेरसची वॉल आहे तर त्या वॉलपासनं डायरेक्टली काय करणारे? पोषक तत्व जे तर ते रिसीव्ह करणारे, ॲब्सॉर्ब करणारे. द पिरियड ऑफ ऑर्गॅनोजेनेसिस अँड डेव्हलपमेंट ऑफ बॉडी ऑर्गन टेक्स प्लेस. हा जो पहिल्या ट्रायमेस्टरचा पिरियड आहे तर या पहिल्या ट्रायमेस्टरचा पिरियडमध्ये वेगवेगळे ऑर्गन जे आहे तर त्या वेगवेगळ्या ऑर्गनची निर्मिती होत असते. तुम्हाला माहिती आहे का सगळ्यात पहिला कोणता ऑर्गन निर्मिती होत असतो? हार्ट. सगळ्यात पहिला कोणता ऑर्गन निर्मिती होत असतो? हार्ट. ओके, आणि बघा जे वेगवेगळे ऑर्गन निर्मिती झालेली तर त्या ऑर्गनमध्ये विकाससुद्धा घडून येणार आहे, बॉडी ऑर्गनचे डेव्हलपमेंटसुद्धा होणार आहे. ॲट द एंड ऑफ 8 वीक द मेजर स्ट्रक्चर फाउंड इन ॲडल्ट आर फॉर्म्ड इन एम्ब्रिओ इन रुडिमेंटरी फॉर्म. ज्यावेळीस एम्ब्रिओ हा 8 वीकचा होईल, म्हणजे 8 आठवड्यांचा होईल, त्यावेळीस जेवढे स्ट्रक्चर आपल्याला ॲडल्टमध्ये बघायला भेटतात, मेजर स्ट्रक्चर, मोठे स्ट्रक्चर, हात असेल, पाय असेल, डोकं असेल, तर हे मोठे स्ट्रक्चर आपल्याला रुडिमेंटरी फॉर्ममध्ये बघायला भेटत असतात. कशामध्ये? एम्ब्रिओमध्ये. म्हणजे जेवढे स्ट्रक्चर ॲडल्टमध्ये असतात तेवढे मोठे स्ट्रक्चर आपल्याला रुडिमेंटरी फॉर्म म्हणजे ट्यूब लाईक फॉर्ममध्ये कोणत्या याच्यात पाहायला भेटत असतात? एम्ब्रिओमध्ये. ओके, बघा, द एम्ब्रिओ इज नाव कॉल्ड फिटस. व्यवस्थित लक्षात ठेवा, 3 महिने कंप्लीट झाल्यानंतर एम्ब्रिओला फिटस म्हणतात. व्यवस्थित लक्षात घ्या. ओके, आणि हे 3 महिने कंप्लीट झाल्यानंतरचीच कन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली की 3 महिन्यानंतर, म्हणजे 3 महिने म्हणजे 12 वीक. ओके, एका वीकमध्ये 7 डेज असतात, तुम्हाला माहिती. तर 4-4 वीकचा 1 मंथ आपण या ठिकाणी कन्सिडर केला आहे. तर त्याच्यात तुम्हाला सांगितलं 2 ते 4 वीकचा एम्ब्रिओ जो आहे तर तो डायरेक्टली एंडोमेट्रियमपासनं काय रिसीव्ह करणार आहे? न्यूट्रियंट. दुसरी थिंग सांगितली की हा जो पहिल्या ट्रायमेस्टरचा पिरियड आहे तर याच्यामध्ये ऑर्गन्स असतील, त्यांचे विकास होत असतो, बॉडी स्ट्रक्चरचा विकास होत असतो. ज्यावेळेस एम्ब्रिओ हा 8 वीकचा होतो, म्हणजे 8 आठवड्यांचा, म्हणजे 2 महिन्याचा होत असतो, अशा वेळेस जेवढे मेजर स्ट्रक्चर हे ॲडल्टमध्ये असतात तेवढे मेजर स्ट्रक्चर एम्ब्रिओमध्ये पण पाहायला मिळतात, पण कोणत्या फॉर्ममध्ये असतात? रुडिमेंटरी फॉर्ममध्ये असतात. ओके, आणि 3 महिने संपल्यानंतर जो एम्ब्रिओ आहे तर त्या एम्ब्रिओला फिटस म्हणतात. लक्षात ठेवायचं व्यवस्थित. बघा, आता हा जो 3 मंथचा एम्ब्रिओ आहे त्याला आपण फिटस म्हणतोय, तर त्याचं स्ट्रक्चरच्या बाबतीत थोडंसं शिकू. इट इज अबाउट 3 सेंटीमीटर लॉंग. म्हणजे एम्ब्रिओ जो फिटस आहे आता 3 महिन्याचा तर तो 3 सेंटीमीटर लॉंग झालेला असतो. आर्म, हँड्स, फिंगर, फीट, टॉज आर फॉर्म. म्हणजे जे आपण म्हणणारे हात वगैरे असतील किंवा लेग्स वगैरे असतील, त्यांचे बोटं वगैरे असतील किंवा पायाचा तळ किंवा हाताचा तळ असेल, तर हे सगळे या ठिकाणी तयार झालेले असतात 3 मंथमध्ये. फिटस कॅन ओपन अँड क्लोज माउथ अँड फिस्ट. बघा, हा जो फिटस आहे 3 महिन्याचा तर हा 3 महिन्याचा फिटस त्याचं तोंड उघडू शकतो, बंद पण करू शकतो. लक्षात. आणि त्याची जी फिस्ट आहे, फिस्ट म्हणजे मूठ, हाताची जी घडी असते किंवा फोल्ड असते तिला आपण फिस्ट म्हणत असतो. लक्षात. तर ही फिस्टसुद्धा या ठिकाणी तो उघडू शकतो किंवा बंद करू शकतो. सेंट्रल नर्वस सिस्टम इज फुल्ली फॉर्म. वर्क ऑफ एक्सरेटरी अँड सर्क्युलेटरी सिस्टम बिगन्स. बघा, फिटस जो आहे तर या फिटसमध्ये 3 महिने कंप्लीट झाल्यानंतर जी सेंट्रल नर्वस सिस्टम आहे तर ती पूर्णपणे तयार झालेली असते, आणि जी एक्सरेटरी सिस्टम आणि सर्क्युलेटरी सिस्टम आहे म्हणजे उत्सर्जन संस्था आणि रक्ताभिसरण संस्था जी तर तिच्यामध्ये क्रियाशील किंवा कार्य व्हायला सुरुवात झालेली असते, बिगिनिंग झालेली असते. मुमेंट ऑफ फिटस बिगन बट मदर कॅन नॉट फील इट. म्हणजे फिटस जो आहे तर फिटस हा युटेरसमध्ये हालचाल करत असतो पण मदरला ते कळत नाही, फील होत नाही. हार्टबीट कॅन हिअर्ड फ्रॉम 6th वीक. बघा, जे तुम्हाला मगाशीच सांगितलं की सगळ्यात अगोदर तयार होणारा जो ऑर्गन आहे तर तो आहे हार्ट. तर हार्टची जी बीट आहे तर हे 6व्या वीकपासनं स्टार्ट झालेले असतात. ओके, बघा, ड्यू टू हाय प्रोजेस्टेरॉन लेवल अँड द मेस्ट्रोल सायकल इज स्टॉप टिल एंड ऑफ प्रेग्नन्सी. बघा, प्रेग्नन्सी पिरियडमध्ये
जो फिटस आहे तर त्या फिटसला न्यूट्रिएंट म्हणून किंवा प्रेग्नन्सी मेंटेन करण्यासाठी प्रोजेस्टेरॉन हार्मोन हा आवश्यक असतो. आलं लक्षात. मग हा प्रोजेस्टेरॉन हार्मोन जास्त प्रमाणात असल्यामुळे प्रोजेस्टेरॉनची लेवल जर जास्त असेल तर अशा वेळेस ओव्हल्स जे तर ते तयार होत नाही, फॉलिकल जे तर ते तयार होत नाही, ज्याच्यामुळे प्रेग्नन्सी जी तर ती पूर्णपणे स्टॉप झालेली असते. केव्हापर्यंत? जोपर्यंत प्रेग्नन्सी संपत नाही तोपर्यंत. At the end of first trimester, fetus is about 7 to 10 सेंटीमीटर. बघा, पहिला ट्रायमेस्टर संपत असताना, पहिला ट्रायमेस्टर संपण्यात असेल समजा, म्हणजे 3 महिन्याचा कालावधी संपण्यात असेल, अशा वेळेस फिटस जो आहे तर तो 7 ते 10 सेंटीमीटर लॉंग असतो. ओके, फिटस किती लॉंग असणार आहे? 7 ते 10 सेंटीमीटर. ओके, आणि हे या ठिकाणी तुम्हाला कशाच्या बाबतीत सांगितले? फिटसच्या बाबतीत. हेच काय तर सुरुवातीला फिटस हा फक्त 3 सेंटीमीटर लॉंग होता जेव्हा एम्ब्रियोनिक डिस्क तयार झाली असेल तेव्हा, आणि 3 महिने कंप्लीट होईपर्यंत तो किती सेंटीमीटर लॉंग आहे? 7 सेंटीमीटर टू 10 सेंटीमीटर लॉंग या ठिकाणी आपल्याला फिटस पाहायला मिळत असतो. हे सगळे चेंज कशाच्या बाबतीत आहे? फिटसच्या बाबतीत. कोणत्या ट्रायमेस्टरचे? फर्स्ट ट्रायमेस्टरचे. ओके, आता सेकंड जे चेंजेस आहे तर ते असणारे मदरच्या बॉडीमध्ये होणारे चेंज. ओके, तर बघा मदरच्या बॉडीमध्ये फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये कोणकोणते चेंज होत असतात. तर पहिला चेंज आहे हाय लेवल ऑफ प्रोजेस्टेरॉन इनिशिएट चेंज इन रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. जी प्रेग्नंट वुमन आहे तर त्या प्रेग्नंट वुमनमध्ये प्रोजेस्टेरॉनची लेवल जास्त असल्यामुळे तिची जी रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे तर त्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये वेगवेगळे बदल व्हायला सुरुवात होत असते. द मॅटर्नल पार्ट ऑफ प्लासेंटा ग्रोज, द युटरस बिकम लार्ज. बघा, मदरकडचा जो प्लासेंटा आहे तर तो मॅटर्नल म्हणजे मदरकडचा प्लासेंटा तर त्याला वाढ व्हायला सुरुवात होत असते. प्लासेंटा म्हणजे नाळ, आणि युटेरस जे म्हणजे गर्भाशय जे तर ते आता लार्ज होणार आहे, मोठं होणार आहे. In this period, the mother experience morning sickness, that is nausea, vomiting, mood swing, etc. म्हणजे हा पहिल्या ट्रायमेस्टरचा जो कालावधी तर या कालावधीमध्ये मदर जी तर मदरला मॉर्निंग सिकनेसचा त्रास होणार आहे. मॉर्निंग सिकनेसचे सिम्पटम आहे बघा, नुसिया, वॉमिटिंग, मूड स्विमिंग, म्हणजे मडमड होणे, वॉमिटिंग होणे, हे जे प्रकार आहे तर हे मॉर्निंग सिकनेसमध्ये येत असतात, आणि हे मदरचा पहिले जे ट्रायमेस्टर आहे 3 महिन्याचे त्यांच्यामध्ये घडून येत असतात. ओके, आता सेकंड जो ट्रायमेस्टर आहे तर या सेकंड ट्रायमेस्टरची सुरुवात फ्रॉम 13 टू 26th वीकपासनं होत असते. म्हणजे जवळपास 13 आठवड्यापासनं 26व्या आठवड्यापर्यंत सेकंड ट्रायमेस्टर असतो. म्हणजे सुरुवातीचे 3 मंथ बघितले, आता 3 मंथ, म्हणजे टोटल किती मंथ झाले? 6 मंथ. ओके, तर 6 मंथमध्ये जो फिटस आणि मदर आहे तर यांच्यामध्ये काय बदल होतात याच्या बाबतीत आपण पाहू. फर्स्ट थिंग बघा, चेंज आपण फिटसमधला बघणार आहे. पहिला चेंज आहे, इट इज पिरियड ऑफ रॅपिड ग्रोथ ऑफ फिटस, बिकम मोर ॲबियस, ॲक्टिव्ह, ग्रो अबाउट 30 सेंटीमीटर. फिटस जो आहे तर फिटसमध्ये आता प्रचंड प्रमाणात वाढ होणार आहे. आता फिटस जो आहे तर तो ओबियस म्हणजे दॅट बिकम ओबियस म्हणजे स्पष्टपणे दिसणार आहे. वुमनची जी प्रेग्नन्सी तर ती आता क्लिअरली दिसणार आहे. समजा जास्त क्रियाशील असणार आहे हा फिटस, आणि जवळपास 30 सेंटीमीटर जी तर त्याची वाढ झालेली असणार आहे. डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन बिगन्स. त्याच्यानंतर अनदर कन्सेप्ट काय सांगितली की जो ब्रेन आहे, मेंदू आहे तर त्या मेंदूचा विकास व्हायला आता सुरुवात झालेली असते. ओके, तर हा जो चेंज आहे तर हा चेंज आपल्याला सेकंड ट्रायमेस्टरमध्ये फिटसमध्ये पाहायला मिळत असतो. दुसरा जो चेंज आहे तर दुसरा चेंज आपल्याला मदरमध्ये पाहायला मिळणार आहे. तर मदरमध्ये सेकंड ट्रायमेस्टरमध्ये कोणकोणते चेंजेस होतात? तर हार्मोन्स लेवल स्टेबिलाइज ॲज HCG डिक्लाइन, द कॉर्पस लुटियम डिजनरेटेड, अँड प्लासेंटा कम्प्लिटली टेक ओव्हर द प्रोडक्शन ऑफ प्रोजेस्टेरॉन विच मेंटेन प्रेग्नन्सी. बघा, फार इम्पॉर्टंट चेंज आहे हा सेकंड ट्रायमेस्टरमधले, की जो हार्मोन लेवल आहे तर ती स्टेबिलाइज केली जाणार आहे. स्टेबिलाइज म्हणजे स्थिर केली जाणार आहे. कशा प्रकारे स्थिर केली जाणार आहे? बघा की HCG म्हणजे व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या, ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रॉपिन हार्मोन. HCG म्हणजे काय? ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रॉपिन हार्मोन. हा जो ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रॉपिन हार्मोन आहे तर हा ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रॉपिन हार्मोन प्लासेंटाद्वारे सिक्रेट केला जात असतो,
आणि कॉर्पस लुटियम जे तर ते प्रोजेस्टेरॉन हार्मोन सिक्रीट करत असते. दोघं हार्मोन ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रॉपिन आणि प्रोजेस्टेरॉन दोघे सिमिलर हार्मोन आहे आणि हे दोघं हार्मोन प्रेग्नन्सी मेंटेन करत असतात. ओके, म्हणून या ठिकाणी प्रोजेस्टेरॉन हार्मोनला प्रेग्नन्सी हार्मोन असं सुद्धा म्हणलं जात असते. व्यवस्थित लक्षात घ्या, एम्ब्रियोनिक स्टेजला एम्ब्रियोची स्टेजला कॉर्पस लुटियम या ठिकाणी प्रोजेस्टेरॉन हार्मोन प्रोव्हाइड करतो. ज्यावेळेस प्लासेंटा म्हणजे नाल तयार होत असते अशा वेळेस जी नाल आहे म्हणजे प्लासेंटा जो आहे तर तो ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रॉपिन हार्मोन प्रोव्हाइड करत असतो. तर सुद्धा चेंजेस या ठिकाणी फिमेलमध्ये बघायला मिळत असतात. त्याच्याचपैकी बघा, अल्ट्रासाऊंड ॲट 18 to 20 वीक शो बेबीज ग्रोथ अँड पोझिशन. म्हणजे ज्यावेळेस जो फिटस आहे तर तो 18 ते 20 आठवड्याचा होईल त्यावेळेस अल्ट्रासाऊंड जो आहे म्हणजे सोनोग्राफीची तर तिच्यामध्ये त्या फिटसची वाढ आणि त्याची लोकेशन पोझिशन काय आहे ते आपल्याला चेक करता येत असते. फ्रॉम दिस इस्टिमेटेड ड्यू डेट ऑफ डिलेव्हरी कॅन बी इस्टॅब्लिश्ड. आणि याच्याचवरनं म्हणजे सोनोग्राफीचा रिपोर्टवरनंच जी ड्यू डेट आहे म्हणजे ज्या दिवशी फिटसची पूर्ण वाढ होऊन तो डिलेवर्ड होणार आहे तर ती डेट आपल्याला या ठिकाणी स्थापित करता येत असते अल्ट्रासाऊंडचा मदती किंवा सोनोग्राफीचा मदतीने. बेबीज मुवमेंट कॅन इझिली फील बाय मदर. आता हा जो सेकंड ट्रायमेस्टर आहे तर सेकंड ट्रायमेस्टरमध्ये जे लहान बाळ आहे किंवा बेबी आहे तर त्याची जी हालचाल आहे तर ती हालचाल इझिली मदरला कळणार आहे. हेड हॅज हेअर, एअर ब्रो अँड एअर लॅशेस ॲपियर, पिन्ना आर डिस्टिंग. त्याच्यानंतर बेबी ज्याच्या सोनोग्राफी रिपोर्टमध्ये त्याचे जे हेड आहे तर हेडवरचे हेअर असतील, एअर ब्रो असतील किंवा आय लॅशेस असतील, पापण्या वगैरे असतील समजा तर या सगळ्या गोष्टी किंवा कानाचा भाग असेल तर तो स्पष्टपणे दिसत असतो. बेबी रिचेस हाफ द साईज ऑफ न्यूबॉर्न. ओके, जे नवजात शिशु असते तर त्या नवजात शिशूची जेवढी वाढ असते तर त्याची अर्धी वाढ या ठिकाणी आपल्याला जो सेकंड ट्रायमेस्टर आहे त्याच्यामध्ये पाहायला मिळत असते. म्हणजे जी साईज आहे समजा न्यूबॉर्न बेबीची 30 सेंटीमीटर असेल तर या ठिकाणी त्याची हाफ साईज आपल्याला पाहायला मिळत असते. ओके, तर हे मेजर चेंजेस या ठिकाणी मदरमध्ये आपल्याला सेकंड ट्रायमेस्टरमध्ये पाहायला मिळत असतात. आता नेक्स्ट जो ट्रायमेस्टर आहे तर तो आहे थर्ड ट्रायमेस्टर, ज्याला आपण फायनल ट्रायमेस्टर म्हणतो, ज्याची सुरुवात 7व्या मंथपासून होणार तर 9व्या मंथपर्यंत असणार आहे. म्हणजे फ्रॉम 27th वीक टिल पार्च्युरेशन म्हणजे 27व्या आठवड्यापासनं प्रसूती होईपर्यंतचा जो कालावधी आहे तर त्याला आपण थर्ड ट्रायमेस्टर म्हणत असतो. आणि या थर्ड ट्रायमेस्टरमध्ये सुद्धा वेगवेगळे बदल होत असतात. त्याच्यातला पहिला बदल आपण फिटसच्या बाबतीत बघणार आहे. तर फिटसमध्ये कोणकोणते बदल होतात? पहिला बदल बघा, द फिटस ग्रो टू अबाउट 3 to 4 किलोग्रॅम इन वेट. फिटस जो आहे तर त्याची वाढ किती झालेली 3 ते 4 किलोग्रॅम किंवा 9 मंथच्या एंडला. ओके, आणि लेंथची तर ती जवळपास 50 सेंटीमीटर असणार आहे. म्हणजे याच्यात लेंथ या ठिकाणी 50 सेंटीमीटर आपल्याला पाहायला मिळत असते. 50 सेंटीमीटरची आपल्याला लांबी या फिटसची 9 मंथमध्ये पाहायला मिळत असते. आय आर ओपन, डोळे जे आहे तर ते उघडे असतात, ओपन असतात. देअर इज गेन इन बॉडी वेट. पण या ठिकाणी काय सांगितलं आहे तुम्हाला, जो लास्ट ट्रायमेस्टर असतो तर त्या लास्ट ट्रायमेस्टरमध्ये बॉडी वेट जे तर ते कमी होत असते. ओके, तर हा आहे या ठिकाणी थर्ड ट्रायमेस्टरचा फिटसमधला चेंज. आता थर्ड जो ट्रायमेस्टर आहे तर या थर्ड ट्रायमेस्टरमध्ये मदरमध्ये सुद्धा वेगवेगळे बदल बघायला भेटत असतात आपल्याला. शेवटचा मंथ असतो 9 मंथ आणि या 9 मंथमध्ये मदरमध्ये सुद्धा वेगवेगळे चेंजेस पाहायला मिळत असतात. त्या चेंजेसच्या बाबतीत आपण शिकू. बघा, पहिला चेंज आहे, ड्यू टू फिटस ग्रो द युटेरस एक्सपांड अराउंड इट, द मदर्स ॲबडोमिनल organ become compressed and displaced, leading to frequent urination, digestive blockage, strain in back muscle. बघा, पहिला चेंज काय होणार आहे, फिटसची पूर्णपणे वाढ झालेली आहे आता 9 मंथमध्ये, ज्याच्यामुळे मदरमध्ये वेगवेगळे बदल घडत आहे. त्याच्यात मदर जी तर फिटसची ग्रोथ झाल्यामुळे मदरचं या ठिकाणी तुम्हाला सांगितलं आहे की फिटसची ग्रोथ झाल्यामुळं मदरचा जो युटेरस आहे तर तो एक्सपांड होत असतो म्हणजे विस्तारित होत असतो. ओके, आणि युटेरस विस्तारित झाल्यामुळे
जे ॲबडॉमेनमध्ये असलेले वेगवेगळे ऑर्गन आहे, समजा पोटात असलेले जे इतर ऑर्गन आहे, तर ते कंप्रेस होत असतात. का? कारण फिटस जो आहे तर त्याची साईज वाढली म्हणजे युटेरसची साईज वाढणार, म्हणजे इतर जे ऑर्गन आहे तर त्यांच्यावर त्याचा प्रेशर येतो. प्रेशर आल्यामुळे काय होत असते की मदरला वारंवार युरिनेशनला जावं लागते, म्हणजे लघवीला जावं लागत असते. डायजेस्टिव्ह ब्लॉकेज बघायला मिळतात, कारण इंटेस्टाईन जे आहे तर ते या ठिकाणी जो युटेरस आहे त्याचं एक्सपांड झाल्यामुळे इंटेस्टाईन हे दबलेले असतात किंवा डायजेस्टिव्ह सिस्टम पूर्ण प्रेशर अंडर असते, त्याच्यामुळं डायजेस्टिव्ह ब्लॉकेज निर्माण होत असतात. स्ट्रेन इन बॅक मसल, जे पाठीचे मसल आहे तर या पाठीच्या मसलमध्ये सुद्धा असंख्य वेदना होत असतात, कारण या ठिकाणी जो आपण म्हणणार आहे की फिटस जो आहे तर हा फिटस पूर्णपणे ग्रो झालेला असतो. बघा, ॲट द एंड ऑफ थर्ड ट्रायमेस्टर फिटस बिकम फुल्ली डेव्हलप अँड रेडी फॉर पर्च्युरेशन. जो शेवटचा ट्रायमेस्टर आहे तर या शेवटच्या ट्रायमेस्टरमध्ये आता फिटस जो आहे तर तो पूर्णपणे त्याचा विकास झालेला आहे आणि आता तो प्रसूतीसाठी रेडी आहे. हा बदल आपल्याला मदरमध्ये सुद्धा पाहायला मिळत असतो. आता बघा, तुम्हाला क्वेश्चन विचारत असताना 3 मार्कासाठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. विच चेंज ऑकर इन फिटस ड्युरिंग प्रेग्नन्सी किंवा विच चेंज ऑकर इन मदर ड्युरिंग प्रेग्नन्सी, असे क्वेश्चन 3 मार्कासाठी विचारले जाऊ शकतात. आता समजा तुम्हाला प्रत्येक ट्रायमेस्टरचे चेंज विचारले किंवा कोणताही ट्रायमेस्टर एक्सप्लेन करायला लावला, तर फक्त ट्रायमेस्टर एक्सप्लेन करायला लावला असेल तर फिटस आणि मदरमधले चेंजेस लिहायचे. केव्हापासून सुरुवात होतो ते ट्रायमेस्टरची, ते गोष्टी लक्षात ठेवायची, कितव्या वीकपासून सुरुवात होत असते. ओके, तर एक सिम्पली पहिला ट्रायमेस्टर हा पहिल्या तो 3ऱ्या मंथपर्यंत असतो, दुसरा ट्रायमेस्टर हा 4थ्या ते 6व्या मंथपर्यंत असतो आणि तिसरा ट्रायमेस्टर जो आहे तर तो 7व्या ते 9व्या मंथपर्यंत असतो. त्याचं वीकमध्ये कन्व्हर्जन करून घ्यायचं. ओके, आणि याच्यावर क्वेश्चन जो आहे तर तो तुम्हाला व्यवस्थित सॉल्व करावा लागेल. ओके, ठीक आहे.